नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 27-28 हजार ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी राळेगण, सिद्धी, हिवरे बाजार व पाटोदा सारख्या ग्रामपंचायती महाराष्ट्राच्या पटलावर आहेत. त्या पटलावरती असण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणची जी गावं आहेत ती आदर्श गावं म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतो. परंतु नुकतीच तेवढीच गावं महाराष्ट्रात आदर्श गावं आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असं देखील आपण म्हणू शकतो. त्याला कारण देखील तेच आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर ह्या गावात आज आपण आलेलो आहोत. ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि गावातले प्रमुख कार्यकर्ते ज्या झपाट्याने या गावात विकास कामं करत आहेत, मला वाटतं कडेगाव तालुक्यात तडसर गावाला तोड नाही असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मी मगाशी शब्द वापरला की मागच्या 2-3 महिन्यात कदाचित तडसर गावामध्ये विकास कामांच्या उद्घाटन किंवा भूमिपूजनाच्या निमित्तानं येत असणारी आणि होत असणारी ही माझी तिसरी भेट आहे. आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी सांगितलं की तडसर गावामध्ये विकास सध्या नॉन स्टॉप चालू आहे. एवढ्या चांगल्या प्रकारे साधारणतः 2011 पर्यंत हे गाव दुष्काळी किंवा जास्त दरडोई उत्पन्न नसलेलं गाव म्हणून ओळखलं जात होतं. परंतु 2011 साली हनुमंतराव पवार हे सरपंच झाले आणि त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यासोबतच ह्या गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले व्यंकटराव अप्पा पवार यांच्या नेतृत्वाखाली या गावाची घोडदौड सुरू झाली. आणि साधारणतः 8 ते 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या गावाने अशी काय भरभराटी केली, अशा काही विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या की हे गाव फक्त 8 ते 9 वर्षामध्ये आदर्श गाव म्हणून नावारूपाला आले. तर ह्याच सगळ्या विकासाच्या योजना, ह्याच सगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणि गावाने केलेली वेगळी कामं आज आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या एपिसोडमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूयात. आपलं काम नेमकं कसं सुरू झालं ग्रामपंचायतीचं? ग्रामपंचायतीचं काम चालू होण्याचं कारण असं होतं की ग्रामपंचायतीमध्ये येण्याच्या अगोदर मी बाहेरच्या फॉरेन कंट्रीमध्ये काम करत होतो, सर्व्हिस करत होतो पेट्रोकेमिकलमध्ये. आणि तिथं फिरत असताना तिथली परिस्थिती आणि गावातली परिस्थिती ही बघताना थोडंसं दुःख व्हायचं की आपण गावी आल्यानंतर गावातल्या लोकांना प्राथमिक गरजा त्यांच्या पूर्ण सुटले नव्हते. त्यांना पिण्यासाठी पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, लाईट नव्हते, स्मशानभूमीची सोय नव्हती. या सगळ्या प्राथमिक गरजा होत्या, त्या कुठलीच गरजा पूर्ण नव्हत्या गावाच्या. मग आपण सगळ्या जगदुन्यात फिरत असताना आपलं स्वतःचं गाव जेवढं पाठीमागं राहिलं आहे ह्याची वेदना प्रत्येक वेळी होत होती. त्यामुळं एक वेळ ग्रामपंचायतीचं इलेक्शन आलं 2011ला. ग्रामपंचायतीचं सार्वजनिक इलेक्शन लागलं आणि इलेक्शन लागल्यानंतर गावातल्या लोकांचं आणि आमचे चुलते व्यंकटराव पवार अप्पा या सगळ्यांनी, आमच्या कुटुंबातल्या लोकांनी आणि बाहेरच्या गावातल्या लोकांनी आग्रह केला की तुम्ही उभा राहिलं पाहिजे, तुमच्या घरातली कोणतरी सीट पाहिजे उभा. त्यावेळेला आम्ही काय केलं की 2011ला आमच्या 1 नंबर वार्डामधून आमची सीट उभा केली. आणि उभा केल्यानंतर मग आम्ही लोकांनी पण भरघोस सहकार्य केलं, सपोर्ट केला. आणि त्याच्यामध्ये आमचं पूर्ण पॅनेल 2011मध्ये ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण बहुमताने निवडून आलं. निवडून आल्यानंतर आम्ही मग काय केलं तर त्यावेळची परिस्थिती अशी होती की गावामध्ये 12 टँकरच्या खेपा चालू होत्या. जे आसपासच्या कुठल्याही तुम्ही गावात गेलं तर तिथं काय होतं तर कॅनलचं पाणी होतं, पिण्याचं पाणी, सगळ्या पाण्याचा प्रश्न मिटलेला होता. पण एकमेव तडसर कडेगाव तालुक्यातलं असं गाव होतं की त्या गावामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये 12 टँकरच्या खेपा चालू असायच्या. आणि ही परिस्थिती प्रत्येक वर्षाच असायची. तडसर आणि टँकर ही नातं फार वर्षापासून चालू झालेलं होतं. आणि ते नातं असायचं की उन्हाळा आला की मग तडसरला टँकर हे चालूच करायचं. आणि ज्यावेळेला 2011ला आपलं इलेक्शन झालं त्या पेडमध्ये 12 खेपा आणि प्रत्येक कुटुंबातला एक माणूस पाणी आणण्यासाठी
असं ते एक लोकांचं फार मोठं हाल चाललेलं होतं. सगळी शेतीने आमची व्यवस्थित केली काय काय अडचण आहे? मस्त रस्ते तरी सरळ नव्हतं, संडांचं तरी बॉम्ब होती, साऱ्या वड्यानं घेणं, बायका पोरं बसत होती, सगळी अडचणी होत्या. तेवढ्या अडचणी आमच्या त्यांनी दूर केल्या. पाणी आणायला कुठल्या हिरी बारव्यात बघायला लागत होत्या, ते आता घरात भरता फुरवत आहे आम्हाला. एवढं पाण्याची ही जी सोय चांगली केलेली आहे त्यावेळेला आम्ही ठरवलं निवडून आल्यानंतर कोणाचे हात पुरे न घेता पहिल्यांदा एक काम करायचं ठरवलं की गावाची पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा, सोडवायचा, कायमस्वरूप सोडवायचा. ह्या एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणाचेही हार तुरे न घेता सलग कंटिन्यू 30 दिवस ते आमची फाईल तयार केली. पाणीपुरवठा योजनेची, राष्ट्रीय पेयजल योजनेची फाईल तयार केली. ती फाईलचा प्रवास कडेगाव, विटा आणि सांगली असा तो प्रवास कंटिन्यू चालू झाला. महिन्यातले 30 दिवसातले 25 दिवस आम्ही सांगलीला हेलपाट घातले आणि ती आपली योजना, राष्ट्रीय पेयजलची योजना मंजूर करून घेतली. मंजूर केल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही त्या योजनेचं काम चालू केलं. तडसरपासून 3 किलोमीटरवर ताकारी योजनेचा मुख्य कॅनल आहे, त्या कॅनलच्या खाली आपली विहीर घेतली, पाणीपुरवठ्याची 50 फूट विहीर पाडली, 3 किलोमीटर पाईपलाईन केली, टाकीचं काम केलं. ॲट ए टाईम एका वेळेला सगळी कामं केली आणि गावाला पाणीपुरवठा चालू केला सुरळीतपणे. 1 महिन्याच्या आत सगळी कामं ही पूर्ण केली होती. आम्ही डे नाईट काम चाललं होतं. ही कामं केल्यानंतर त्या दिवसापासून तडसर गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपला. आणि त्यानंतर काय झालं की कॅनलच्या पाण्याचा थोडासा मधल्या पिढीमध्ये काय व्हायला लागलं की कॅनलचं पाणी संपल्यानंतर, म्हणजे कॅनलचं पाणी ज्यावेळेला मधला जो गॅप असतो 1 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा, त्यावेळेला पाण्याचा थोडासा तुटवडा निर्माण व्हायला लागला. त्यावेळेला आम्ही काय केलं की 22 लाखाचा एक कृषी विभागाकडून बंधारा मंजूर करून घेतला आणि तो बंधारा कॅनलच्या खाली त्या ओढ्यावरती, गाव ओढ्यावरती तो बंधारा घेतला विहिरीच्या वरच्या बाजूला. तो बंधारा घेतल्यामुळं त्या बंधाऱ्याचं पर्क्युलेशन विहिरीला मिळायला लागलं. त्यामुळं कंटिन्यू पाण्याचा प्रश्न जे पूर्णपणे मिटला. त्या दिवसापासून 2011 पासून आजपर्यंत कंटिन्यू पाणी गावाला 2 टाईम चालू आहे, व्यवस्थित अगदी, कोणाची काही तक्रार नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित. आणि त्यानंतर मग ताकारीचं पाणी आलं. ताकारीच्या पाण्यामध्ये सुद्धा लोकसहभागातून आम्ही फार मोठं काम केलं. इथं काय झालं होतं, तडसरमध्ये शेती जमीन क्षेत्र जास्त आहे आणि त्या जमिनीवर चांगली जमीन आहे, लोक कष्टाळू आहेत, पण त्यांना पाणी नव्हतं. आजूबाजूच्या गावाचं आणि तडसरचं जर पाण्याच्या बाबतीत तुलना केली तर 10-12 वर्ष तडसरला लेट पाणी आलं. तेही आम्हाला अतिशय संघर्ष करावा लागला त्या पाण्यासाठी. तडसर या गावाला प्रचंड ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्रातील साधारणतः 1-2च अशी गावं आहेत की त्या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला त्या गावची यात्रा साजरी केली जाते. तडसर या गावाची ओळख हे आज आदर्श गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या राज्यामध्ये पुढे येऊ पाहते. त्याला कारण देखील तेच आहे. अजून दुसरी मोठी किंवा म्हणजे असे पायलट प्रोजेक्टची कामं आपण कुठल्या आपल्या माध्यमातून, अजून एक टेम्पोचा विषय आहे. टेम्पोचा एक विषय, त्यानंतर काय झालं की 75% 70-75% भाग बऱ्यापैकी ह्या याच्यामध्ये टाकारमध्ये कव्हर झाला. त्या 70% 50% भाग पहिल्या वर्षी, पहिल्या 1-2 वर्षात कव्हर झाला. आणि एक अडसर मोठी राहिली त्याच्यामध्ये की तलावाचा जो पोर्शन होता, तलावाचा एक नंबर तलाव आहे गावाचा मुख्य तलाव, त्या तलावाच्या खाली मोठा ओढा आहे आणि तो ओढा असल्यामुळे तो क्रॉस करताना अडचण पडायला लागली. तिथून पाणी पुढच्या भागात जाण्यासाठी तडसर आणि राहिलेला हिंगणगावचा परिसर, तर तिथं पाणी जाण्यासाठी फार मोठा अडचण निर्माण होत होता. मग आपण ह्या सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात 1 नंबरची अशी नवीन एक योजना तयार केली त्याच्यामध्ये की सायपन पद्धतीनं पाणी नेले आपण कॅनलचं. जवळजवळ एक 600-700 मीटर असे सायपन करून बंदिस्त पाईपनं ते पोर्शन सगळा कव्हर करून पुढच्या भागाला पाणी दिलं. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरी गोष्ट, आपण राहिलेला उर्वरित भाग होता तडसरचा, तलावाचा वरचा भाग, पश्चिमेकडचा भाग, तर त्या भागाला पाणी नव्हतं. त्यासाठी आपण टेंबूचा टंचाईमधून डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी त्यावेळेला बऱ्यापैकी आप्पांनी त्यांना शब्द टाकला आणि गावाचा जो वंचित भाग होता त्या भागासाठी त्यांनी काय केलं तर टंचाईमधून 2.5 कोटी रुपये आपल्याला दिले. टंचाईमधून काय कामं करू शकतो आपण, कुठं बोर, विहीर किंवा अजून काय छोटे मोठे कामं करू शकतो. पण त्या काळामध्ये त्या शासनानं आपल्याला 2.5 कोटी रुपये टनेलसाठी, टेंबूच्या बोगदा डोंगर होता, आपल्या डोंगराचा अडसर होता, तो अडसर दूर करण्यासाठी आपण काय केलं तर त्याच्यामध्ये टनेल काढला. टनेल काढून तो 600-700 मीटरचा टनेल काढून टेंबूचं पण पाणी आपण त्या तलावामध्ये सोडलं. असे दोन्हीकडचं पाणी. आता त्यानंतर आपण दुसरी योजना केली की ताकारेचं पण पाणी त्या तलावामध्ये सोडलं. आता तडसरचा बऱ्यापैकी 1-2 वर्षामध्ये अजून राहिलेला सगळा जो भाग आहे तो पूर्णपणे कव्हर होईल. आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे ज्या गावाला 2011 दुष्काळचं म्हणजे टँकरनं पाणी पिणारं गाव, आज आमच्याकडं वॉटर एटीएम आहे, त्या वॉटर एटीएमचं पाणी आसपासची गावं
तडसरचं घेऊन जायला लागले. तडसर म्हणजे जी काय पूर्वीची ऐतिहासिक परिस्थिती होती ती परत हळूहळू निर्माण करायचे प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना 2013-14 आम्ही राबवली तडसरमध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं तर लोकसहभाग आणि शासनाच्या प्रत्येक विभागाकडून जो काही निधी मिळेल याचा सांगड घालून जवळपास 3-3.5 कोटीची कामं केली. त्याच्यामध्ये एक 6 किलोमीटर ओढ्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं, एक 27-28 सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधले, त्यानंतर CCTV बांधले, नाला खोलीकरण रुंदीकरण केलं. असे भरपूर कामं, तलावातले गाळ काढले सगळ्या लोकसहभागातून, ओढ्याचं ह्या खोलीकरण रुंदीकरण केलं. अशी भरपूर कामं जलयुक्त शिवारमधून त्या काळामध्ये झाली. आणि त्याचबरोबर तुमच्या जुने जे आमच्याकडे बंधारे होते, वळण बंधारे वगैरे, त्या बंधाऱ्याची दुरुस्त केली. अशी जवळजवळ 3.5 कोटीपर्यंत आम्ही कामं लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीनं चांगल्या पद्धतीनं केली. आणि ज्या ठिकाणी ज्या बंधाऱ्यामध्ये किंवा ज्या तलावामध्ये पूर्वी 1 तांब्या पाणी बसत होतं त्या ठिकाणी 4 तांब्याची कॅपॅसिटी त्याची वाढली. म्हणजे जेणेकरून 4 पट पाणीसाठा वाढला. ह्याचा फायदा असा झाला की आता ताकानेचं एकदा पाणी आलं किंवा पाऊस जर चांगल्या पद्धतीनं झाला तर आमच्या गावाला पाण्याची गरज फारशी, पाणी टंचाई भासत नाही. पाण्याची पातळी वाढली, जमिनीतली पाण्याची पातळी जी होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढली. हे आहे फार मोठा जलयुक्त शिवारचा शासनाचा आम्हाला फायदा झालेला आहे. काय कसं वाटतंय गावची सगळी विकास कामं बघून? एक नंबर आहेत. आपल्या गावची कामं चांगली केलेली आहेत सरपंचांनी, काय अडचणीच नाही आपल्याला कुठली भासली. व्यवस्थित कामं अगदी जिथल्या तिथं केलेले आहेत त्यांनी. पाण्याची म्हणा, रस्त्यांची म्हणा, पाटबंधाऱ्यांची म्हणा. चालताना अडचण यायची म्हणजे चिखलातनं जायला येत नव्हतं, अशीच परिस्थिती होती या रस्त्याची. आता काय पुण्यानं झालंय हो, त्यामुळं समस्या संपली. तर पाणी सोयी चांगल्या झाल्या. आमची बॉडी अतिशय चांगली बॉडी आम्हाला मिळाली दोन्ही वेळेला. आता ही दुसरी टर्म आहे आपली. पहिली पंचवार्षिक झाली. पहिल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा आपण जे काय भौतिक गरजा होत्या लोकांच्या ते पूर्ण केल्या. आता ह्या टर्ममध्ये आपण काय करतोय तर थोडं डेव्हलपिंगच्या दृष्टीनं आपण तडसर डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं आपण तो प्लॅन बनवला आहे त्याचा. मग त्याच्यामध्ये आपण आता काय करतोय तर एक उद्यान एक करतोय, गार्डन. ते सर्व सोयीनियुक्त असणार आहे. जशी जी सुविधा सिटीतल्या लोकांना असते तीच सुविधा आपण ग्रामीण भागातल्या लोकांना देतोय. मग त्याच्यामध्ये काय करतोय आपण एक रनिंग मॉर्निंग वॉकचा ट्रॅक करतोय. ओपन जिमचं साहित्य त्याच्या आजूबाजूला असणार आहे. त्यानंतर नाना पार्क असणार आहे, चिल्ड्रन पार्क असणार आहे. आणि त्याच्यामध्ये चिल्ड्रनची लहान मुलांना खेळण्यासाठी सगळे साहित्य असणार आहे. आणि लोकांना चालण्यासाठी ट्रॅक असणार आहे. अशा बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. सगळ्या सुविधांनी युक्त असं एक गार्डन करतोय. त्याचबरोबर दुसरं एक गाळे एक म्हणजे साधारणतः सगळं मार्केट जे आहे ते एका ठिकाणी असावं. ह्या दृष्टीनं आपण काय करतोय तर समोरच्या बाजूला ग्रामपंचायत समोरची जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये आपण गाळे बांधकाम आणि त्याच्यावरती एक हॉल घेतोय. ते जेणेकरून सांस्कृतिक किंवा बाकीचे इतर जे काही गोष्टी आहेत, इतर कार्यक्रम होणार गावातले, ग्रामसभा असतील किंवा महिलांची मासिक मिटिंग असेल किंवा अजून तुमचे बचत गटांचे कार्यक्रम असतील, ह्या सगळ्यांसाठी तो कॉमन एक हॉल आम्ही बांधायचं प्लॅनिंग केलं आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा एक विषय होता. तडसर गाव हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं गाव आहे. जेणेकरून म्हणजे 80 सालापासून तडसरला यात्रा शिवाजी महाराजांच्या नावानं भरते. जी इतर गावांचं आपण जर उदाहरण घेतलं तर तिथल्या स्थानिक ते काय त्यांचे कुळदैवत असेल किंवा अजून काय असेल ग्रामदैवत असेल यांच्या नावानं ती यात्रा भरतात. पण महाराष्ट्रात एकमेव गाव असं आहे की तडसर की ते गाव शिवाजी महाराजांच्या नावाने यात्रा भरवतं गेली 80 वर्षापासून. आणि त्या गावामध्ये एक शिवाजी महाराजांचा सुवर्ण पुतळा असावा असे प्रत्येक गावकऱ्याची एक मनोमन इच्छा होती. ती आपण ह्या वेळेला पूर्ण करतोय. त्याचा आपण शुभारंभ केलेला आहे. वाट चालावी चालावी, वाट चालावी चालावी, वाट चालावी चालावी, वाट चालावी चालावी. रामाच्या पाराला इटूच्या नावानं, रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी न्यावी. इमाने इतबार करावा व्यवहार देवाची कृपा राहावी. वाट चालावी चालावी, वाट चालावी चालावी, वाट चालावी चालावी, वाट चालावी. कोरोनाच्या कालावधीमध्ये गावाला कोरोनापासून मुक्त दूर ठेवण्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज आम्ही आमच्या दक्षता समितीच्या मार्फत केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे कॉमन गोष्टी ज्या आहेत, धूर फवारणी असेल, तुमचे औषध फवारणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही त्याच्या पुढं एक पाऊल ऑक्सिजनची मशीन आम्ही 2 ग्रामपंचायतीच्या फंडातून घेतल्या होत्या. जेणेकरून त्या पिढीमध्ये अशी अवस्था झाली होती की ऑक्सिजनचे बेड नव्हते हॉस्पिटलमध्ये.
त्यानंतर कडेगाव तालुक्यामध्ये एकच व्हेंटिलेटर होतं. अशा परिस्थितीमध्ये लोकांची अवस्था बिकट झाली होती की लोक घाबरत होते आणि ऑक्सिजनचे बेड नसल्यामुळे लोकांची फार दयनीय अवस्था झाली होती. त्या बेडमध्ये आम्ही ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतीच्या निधीतून आम्ही ऑक्सिजनच्या 2 मशीन घेतल्या आणि त्या मशीनचा वापर आमच्या इथल्या पेशंटला त्या उपयोगाला आल्या. ही एक फार मोठी गोष्ट त्या कालावधीमध्ये आम्हाला करता आली, लोकांची सेवा करता आली. आणि दुसरी गोष्ट, आम्ही गावाला आजूबाजूच्या गावाची पेशंटची संख्या बघितली तर त्यामानानं तडसरमध्ये नॉमिनल 4-5 पेशंट होते फक्त. बाकी ह्याच्यापेक्षा पेशंट आम्ही वाढून दिले नाहीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही दक्षता घेतली गावाची आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त बऱ्यापैकी केला, कोरोनापासून दूर ठेवलं गावाला. तडसर गावचा विकास करत असताना आम्ही सर्वसमावेशक असा विकास केलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही घटक वंचित राहणार नाही हा नेहमी प्रयत्न केला आहे. आणि तडसरमध्ये शासनाच्या सर्व योजना, तडसरमध्ये न राबवणाऱ्या योजना कुठलीच राहिलेल्या नाही. सगळ्या योजना आम्ही तडसरमध्ये शासनाच्या राबवल्यात आणि त्या सर्वसामान्य माणसापर्यंत, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा प्रयत्न आमचा नेहमीच राहिलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही गट तट राजकारण अजिबात कुठे येऊन दिलेलं नाही. एकमेव फक्त गावाचा विकास हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आम्ही गावाच्या विकासाचं काम केलं आहे. ह्या गोष्टीची दखल घेऊन शासनानं आम्हाला आज एवढे मोठे पुरस्कार दिलेले आहेत. आता राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानामध्ये तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्हाला आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे, तो पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष कामगिरी पुरस्कार हा एक पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर तंटामुक्तीचा पुरस्कार आम्हाला भेटलेला आहे. त्यानंतर स्मार्ट ग्राम कडेगाव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला, तो एक पुरस्कार भेटलेला आहे. आणि आत्ताच आम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हा केंद्र शासनाचा, त्याच्यामध्ये देशामध्ये 14 ग्रामपंचायतींना जो पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये तडसर गावाला तो पुरस्कार मिळाला आहे. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर लोकमतनं सुद्धा आमची दखल घेऊन आदर्श सरपंच म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये जे आम्ही काय योगदान दिलं, फार मोठी कामं जवळजवळ लोकसभागातून आणि शासनाच्या निधीतून जवळपास 3 कोटीच्या वरती आम्ही काम केलं. त्याचीच दखल घेऊन लोकमत ह्यांनी समूहानं आम्हाला आदर्श सरपंच आणि चांगल्या पद्धतीनं काम केलं याबद्दल एक त्यांनी पुरस्कार दिलेला आहे सरपंचांना. आणि ग्रामपंचायतीला आमच्या गावाला असे फार मोठे आम्ही फार मोठे पुरस्कार शासनाने दखल घेऊन आम्हाला दिलेले आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मी सचिन कांबळे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत तडसर. मला आपणास सांगण्यास आनंद होतो की मी गेल्या सन 2014 इथं काम करत आहे तडसरमध्ये. आणि ह्या तडसर गावामध्ये काम करत असताना माझा अनुभव एकदम चांगला राहिला मला हा काम करतानाचा. तर शासनाच्या विविध सर्व योजना असतील त्या राबवण्यास मला इथं भरपूर वाव मिळाला. हे सगळं काम करत असताना ते काही सोपं नव्हतं काम आणि 10 वर्ष एका दशकात ते काम करायचं होतं. तर अडचणी पण आल्या असतील, तर नेमक्या त्या अडचणी कुठल्या आल्या आणि त्या अडचणींवर मात कशी केली? अडचणी शासकीय कामामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात. तर त्यासाठी आमचा एकच स्टँड होता की आपण इथं प्रस्ताव तयार करायचा आणि त्या प्रस्तावाचा पाठपुरावा अशा पद्धतीने आम्ही करत होतो की जिथंपर्यंत जाईल तो कागद, इथून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा अजून तुमचे मंत्रालय असेल, आयुक्तालय असेल, तिथं परत आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आणि मग शासनाचा निधी आम्हाला किंवा शासनाकडून आमचं जी काय कामं होती गावाच्या विकासाची ती झाली. ह्याच्यामध्ये अडचणी भरपूर आल्या, पण साथ देणारे पण लोक होते बऱ्यापैकी. आणि डोळ्यापुढे उद्देश एकच होता की गावाचा विकास करायचा आपल्याला. आजूबाजूची गावं आपल्यापेक्षा पुढे गेलेत आणि तडसर ऐतिहासिक गाव असून सुद्धा पाठीमागे राहिलं. आता विकास करत असताना ह्याच्याबरोबर इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे, काहीतरी नवीन गोष्टी तडसरसाठी झाल्या पाहिजेत निर्माण, ह्यासाठी आमचा प्रयत्न सातत्याने चालू होता. आणि मग शासनाच्या काय आपल्या संपर्कातले किंवा चांगले संबंध असणारे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक कृषी आणि विज्ञान पशु कृषी आणि मत्स्य विज्ञान केंद्र आपल्याला केंद्र शासनाचा एक प्रोजेक्ट मंजूर झाला. मग त्या प्रोजेक्टसाठी आम्ही 50 एकर जमीन दिली शासनाची, गायरानमधली इथली. ग्रामपंचायतीने ठराव वगैरे करून ती जमीन त्या केंद्रासाठी आम्ही उपलब्ध करून दिली आणि ते केंद्र मंजूर करून आणलं. मंजूर केल्यानंतर मधल्या पिढीमध्ये काय झालं तर काही लोकांनी त्याला, बाकीच्या इतर लोकांची मागणी होती, त्या लोकांनी थोडंसं काय केलं तर त्याच्यामध्ये पुनर्वसनचं गाव आणून तिथं बसवण्याचा प्रयत्न केला. तिची आम्ही दिलेली जागा होती ती त्या पुनर्वसनच्या गावाला देऊन एक जागा नाही अशा ह्या कारणानं असा एक प्रयत्न झाला. मग त्यासाठी आम्ही काय केलं तर सगळ्या गावानं मिळून
तहसील ऑफिसच्या समोर किंवा प्रांत कार्यालयासमोर आम्ही उपोषण केलं 8 दिवस. त्यानंतर इथं पण तो विषय थांबला नाही. शासनानं JR काढला आणि ती जमीन पुनर्वसनाला देऊन टाकली. दिल्यानंतर आमचा हेतू एकच होता की कृषी विज्ञान केंद्र हे तडसरमध्ये झालं पाहिजे. ह्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला. शेवटी प्रसंगी आम्ही हायकोर्टात गेलो आणि सरकारची जी याचिका होती, सरकारचं जी काय JR होता, सरकारचा निर्णय होता, त्याच्यावर विरोधात आम्ही याचिका दाखल केली आणि सरकारचा निर्णय थांबवला आम्ही. आणि मग परत सरकारनं काय केलं की सरकारनं तो निर्णय बदलून त्या लोकांना जे काय पुनर्वसनचं गाव इथं येणार होतं मराठवाड्यातलं, त्या गावाला लोकांना पैसे दिले जमिनीच्या बदलात आणि त्या गावाचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी केलं. आणि मग तडसरची ती जमीन राहिली आणि ती जमीन परत आपल्या कृषी विज्ञान संशोधन केंद्राला दिली. मग ते ह्याच्या गोष्टीमध्ये बराचसा संघर्ष झाला सरकारबरोबर, पण सगळं गाव बरोबर असल्यामुळे आम्हाला त्याचं काय फारसं दुःख वाटलं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 300 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो. त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं राहणीमान जीवनमान उंचावणार आहे. इथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. इथल्या तरुण मुलांना, शिकलेली काही मुलं असतील किंवा अजून काय इतर काम करणारे लोक असतील, ह्या सगळ्यांना तिथं रोजगार मिळणार आहे. फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ह्याच्यामध्ये 4-5 तालुके जॉईंट आहेत ह्या केंद्रामध्ये. आणि ह्याच्यात काय आहे, याचा उद्देश काय आहे, तर इथं संशोधन होणार आहे. समजा आपली जर गाय किंवा म्हैस इथली एक 10 लिटर दूध देते आज, त्याचं नेक्स्ट जनरेशन हे ते 20 लिटर दूध देणारं तयार करणार आहेत. त्यानंतर इथले जे काय कुठले समजा ज्वारी असतील, बाजरी असेल किंवा अजून गहू असेल, ह्या प्रत्येक गोष्टीवरती संशोधन करून त्याची नवीन व्हरायटी तयार करणार आणि ते मग महाराष्ट्र तडसरच्या नावानं पूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित करणार, असा तो उद्देश आहे त्याचा. आणि रोज 100 शेतकऱ्यांना इथं ट्रेनिंग होणार आहे, निवासी ट्रेनिंग असणार आहे. याचा फार मोठा प्रकल्प आहे. 300 कोटीचा प्रोजेक्ट तडसरमध्ये उभा राहतोय आणि त्याचा गावाला किंवा परिसरातल्या लोकांना, तालुक्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला. गावात सांगायचं म्हटलं तर गावामध्ये काम करत असताना मला जाणवलं की ग्रामसभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राबतो. त्यामध्ये महिला ग्रामसभा देखील त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात माझ्या गावात आणि त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग राहतो. आता गावामध्ये जे बचत गट आहेत, टोटल गटामध्ये 600 ते 700 महिला समाविष्ट आहेत. आणि आम्हाला खरं रिस्पॉन्स गटातून, ह्या गावातल्या गटातून आम्हाला सरपंचांचा, ग्रामसेवकांचा चांगला रिस्पॉन्स असतो. त्यामुळे आमच्या महिला एकत्रित व्हायला काही अवघड होत नाही. महिला ग्रामसभा वगैरे असतात का नाही, त्यावेळी चांगलं सहकार्य भेटतंय आम्हाला. ग्रामपंचायत झाल्यापासून तर आम्हाला रिस्पॉन्स चांगलाच आहे. ग्रामपंचायतीला म्हणा, आमच्यामुळे म्हणा, ग्रामसभेलाही महिलांचा रिस्पॉन्स चांगलाच असतो. आणि आमच्या गावातून असं म्हणजे गट ही बनवण्यापासून म्हणा, महिला ह्या चांगल्याच सहकार्य वगैरे घेतात, म्हणजे सहभागी होत्यात चांगल्या. तडसर या गावामध्ये प्रचंड मोठी विभूती असलेली लोक होऊन गेलेत. महाराष्ट्राचं DGP हे पद भूषवलेले अरविंद इनामदार असतील, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार असतील, ज्येष्ठ कथाकथनकार व ज्येष्ठ दलित साहित्यिक वामनराव होवाळ असतील, अशी मोठी नावं या तडसरच्या मातीशी जुळली गेलेली आहेत. तसेच तडसरला PhD धारकांचं गाव देखील ओळखलं जातं. तुम्ही सरपंच व्हायच्या अगोदर नेमकं काय करत होता? मी सर्व्हिस निमित्त, जॉब निमित्त बाहेरच्या देशामध्ये 10-11 कंट्रीमध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये रशिया कंट्री असेल, कझाकिस्तान असेल, मॉरिशस असेल, गल्फमधल्या काय 4-5 कंट्री आहेत, या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि मला 1 लाख रुपये पगार होता. तो पगार सोडून मी गावची सेवा म्हणजे करण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि गावाची जी काय मधल्या पिढीमध्ये झालेली अवस्था होती, ती अतिशय बिकट अवस्था झालेली होती. ती कुठेतरी ती परिस्थिती सुधारायची होती आपल्याला. एवढा चांगला पगार असताना म्हणजे एकतर लोक सुरक्षितता शोधतात, ती सुरक्षितता नोकरीमध्ये भेटते आणि एवढा चांगला पगार होता तुम्हाला, तर तो एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून, एवढं सगळं स्थिर सावर आयुष्य चालू असताना ते सगळं सोडून हे सगळं करावं असं का वाटलं तुम्हाला? ह्याच्या पाठीमागची 1-2 कारणं आहेत. एक पहिलं कारण असं की थोडंसं आमचा वारसा जो आहे घराण्याचा, तो एक समाजसेवेचा वारसा आहे. जे गावाची सेवा, समाजाची सेवा, वंचित घटकाची सेवा करणं, हा एक उद्देश पाठीमागं आमच्या डोळ्यासमोर होता. आणि पाठीमागची पिढ्यानपिढ्या 2-3 पिढ्या आमच्या ह्याच्यामध्ये आहेत, जी गावाची सेवा करणे किंवा समाजाची सेवा करणे. तुमची 3री पिढी आहे जी समाजकारणामध्ये किंवा लोकांच्या अडीअडचणीला उभा राहणारी आमची ही 3री पिढी आहे आमची. मग हा वारसा कुठंतरी होता आम्हाला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की मी आज 10-12 देशामध्ये फिरलो, तर जग दुनिया बघितली आणि तिथली परिस्थिती, तिथं काय काय ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टी आपल्या गावात झाल्या पाहिजेत, हा एक उद्देश डोळ्यासमोर होता. मग त्याचंच एक उदाहरण म्हटलं तुम्ही तर, ही एक वास्तू आपण उभा केली.
ती वास्तू तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही. बस स्टँड म्हणून अशी वेगळ्या पद्धतीचं डिझाईन त्याचं आणलं. आपण जे काय बाहेरच्या देशामध्ये बघितलेलं होतं तेच डिझाईन आपण सेम तडसरमध्ये उभा करायचं, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण इथल्या लोकांना आज बस स्टॉपचा सोय नव्हती बस स्थानकाची, ती सोय आपण डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ट्रस्टमधून ही वास्तू उभा केली. त्याच्यामध्ये काय ग्रामपंचायतीचा निधी वापरला आणि ही वास्तू उभा केली आपण. तर ह्याच्याबरोबर आपण दुसरी एक गोष्ट म्हटलं तर वॉटर आयटमचा प्रोजेक्ट आहे आपला, तो जिल्ह्यात आपण पहिल्यांदा उभा केला आहे. ग्रामपंचायतीचा कुठलाही हा प्रोजेक्ट नव्हता, नाविन्यपूर्ण योजना आहे शासनाची DPD शेती. त्या योजनेतून आपण काय केलं होतं, हा वॉटर आयटमचा प्रोजेक्ट 2011 साली येतं, 2012-13ला आपण ह्या ठिकाणी बसवला आणि तो बसवल्यापासून आजपर्यंत कंटिन्यू चालू आहे. बाकीच्या आपलं बघून बाकीच्या इतर ग्रामपंचायतीने बसवला पण तो चालला नाही, चालू झाला नाही त्यांना. पण आपलं काय आहे, वैयक्तिक लक्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये ती गोष्ट कंटिन्यू आपली चालू आहे आणि लोकांची आपण शुद्ध पाण्याची सोय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. स्वच्छतेला जर प्राधान्य देणार असेल तर हे, आणि आता जीवनाला आवश्यक कुठलं असेल, पाणी हे जीवनाला आजाराकरता लक्षात ठेवा. तर ह्या लोकांनी प्राधान्य दिल्यामुळं पाणी एक स्वच्छ मिळणार हे तडसर एक पहिलं आहे. त्याचबरोबर एक घंटागाडी आहे. या घंटागाडीचं पण आपण तालुक्यातले पहिलं गाव असं आहे की त्या गावानं ग्रामनिधीतून, ग्रामपंचायतीच्या निधीतून घंटागाडी घेतलेली आहे. बाकीच्या गावांना कोणी जिल्हा परिषद सदस्यांनी दिल्या, कोणी आमदारांनी दिल्या, कोणी खासदारांनी दिल्या किंवा अजून काही निधीतून घेतल्या, पण स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या निधीतून घेणारी ही जिल्ह्यातली एकमेव घंटागाडी आहे आमची आणि पहिल्यांदा आल्या तालुक्यामध्ये. त्याचबरोबर आता आपण एक मशानभूमी अद्ययावत केलेली आहे तिथं. त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा नियुक्त मशानभूमी आहे. इतर समाजाची, मागासवर्गीय समाजांसाठी एक वेगळी मशानभूमी केली आहे, ते सगळ्या सुविधा दिल्यात आपण. इथे एक मशानभूमी केली, तिलाही चांगल्याच पद्धतीच्या सुविधा दिल्यात. पूर्वी ह्याच्या अगोदर काय असायचं की उघड्यावर लोकही करायचे, तिथं सगळं घाणीचं साम्राज्य होतं, कुठलीच सुविधा नव्हती, उघड्यावरती लोक दहन करत होते. पण ते आज तालुक्यातून लोक बघायला येतात, अशा चांगल्या पद्धतीची आपण मशानभूमी उभा केली. त्याचबरोबर दुसरा एक आपला उद्देश आहे की गार्डन आपण तयार करतो, एक उद्यान. ते गार्डन अशा पद्धतीचं गार्डन आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीचं गार्डन नसणार आहे, अशा पद्धतीचं अद्ययावत गार्डन आपण उभा करतोय. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची सुविधा आपण खेडेगावातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना ज्या काही सिटी लेवलला दिल्या जातात त्या सगळ्या सुविधा आपण इथे देणार आहे. त्याच्यामध्ये मॉर्निंग वॉकचा ट्रॅक असेल. मॉर्निंग वॉकचा ट्रॅक कशासाठी, तर आज लोक वाहनांची रहदारी जास्त झाल्या आणि त्याच्यामध्ये काय होतंय तर ते धोक्यात झालंय. आज गावातले जे महिला असतील किंवा वयस्कर लोक असतील, हे लोक रस्त्याच्या कडेनं फिरायला वगैरे जातात, पण ते धोक्याची गोष्ट आहे. त्यासाठी आपण त्यांच्या सगळ्यांच्यासाठी इथं एक मॉर्निंग वॉकचा ट्रॅक तयार करतोय. ओपन जिमचं सगळं साहित्य बसवणार आहे 10-15 आयटम आपण. त्याचबरोबर चिल्ड्रन पार्क, लहान मुलांना खेळण्यासाठी एक पार्क असणार आहे. म्हणजे गावातल्या कुठलाही वयोगटातला माणूस आला तर त्याचं तिथं मनोरंजन होणार आहे. आणि आज त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट काय आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा स्ट्रेस वाढलेला आहे, त्याला कुठंतरी त्याचं एक मनोरंजन झालं पाहिजे. त्यासाठी ह्या सगळा आम्ही प्रोजेक्ट उभा करतोय. ते फार मोठा प्रोजेक्ट आहे, तो जिल्ह्यात असा आदर्शवत असा प्रोजेक्ट असणार आहे ग्रामपंचायतीचा. अगदीच म्हणजे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी प्रथम राबवणारं गाव कुठलं असेल तर तडसर. आता सरपंच साहेबांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून सांगितलं आणि नक्कीच हे गाव खरंच आदर्श आहे. कारण ही जी सगळी जी आपण कामं बघितली अनोख्या पद्धतीने राबवणारं आणि नाविन्यपूर्ण आणि सर्वात अगोदर राबवणारं गाव असलेलं हे असं गाव आहे. गावात खरंच काय म्हणजे पूर्वी गाव कसं होतं आणि आता गाव कसं? गावामध्ये अतिशय फार मोठा बदल झालेला आहे आणि सरपंच आजच्या गेल्या 50 वर्षामध्ये म्हणा किंवा 70 वर्षामध्ये मला पूर्ण वेळ देणारा सरपंच पहिल्यांदाच गावाला भेटला. पूर्ण वेळ म्हणजे अगदी ग्रामसेवक एका दिवशी नसतील पण सरपंच रोज आहे, त्यांच्या मिटिंगमुळे नसतील म्हणजे त्यांच्यावर काय आमचं हे नाही. पण सरपंच अगदी डेली, अगदी रविवार असेल तर सकाळी 9 वाजता तिथून फिरून बघून जाणार, त्या रविवारी ऑफिसर बंद असते, पूर्ण वेळ देणार. आणि अभ्यास सरपंच आहे म्हणजे गावाकडं काय गावाला करावं लागेल, अजून काय कामं विकास कामं करावं लागतील सारखं डोक्यात राहतं, व्यवस्थित असतं. अजून एक 5 वर्ष ह्या सरपंचांना भले आता पुढच्या वेळी आरक्षण वेगळं पडलं, तिथे डेपोटी म्हणून जरी काम केलं तर 5 वर्षात काम राहणार नाही, गावात कामच राहणार. म्हणजे मी राजकीय त्यांचं विरोध आहे आम्ही, पण आम्ही विकास कामाबद्दल म्हणतो सरपंचाबद्दल आमचं अतिशय चांगलं मत आहे.